शिवाजी महाराजांनी स्थापित केली त्या स्वराज्याच्या संकल्पनेला लोकशाहीमध्ये स्थापित करण्याचं ऐतिहासिक कार्य आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत. जसं 18 पगड 12 बलुतेदारांना एकत्रित घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना राबवली आणि त्या स्वराज्याच्या संकल्पनेला भारतभर विस्तारित करण्याचं काम होळकरांनी केलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं. तसंच बाळासाहेबांनी जी स्वराज्याची संकल्पना आमच्या पुढे मांडलेली आहे त्या संकल्पनेला महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचं काम होळकराचा वारसदार म्हणून मी करतो आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकरांना मी पाहिलेलं नाही. माझा जन्मही त्यावेळेला झालेला नव्हता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांती रक्त ज्यांच्या धमन्यामधून उसळत आहे त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत मी काम करतोय, हा मी माझ्या जीवनाचा भाग्ययोग मानतो. आतापर्यंतच्या वक्त्यांनी विरोधी पक्षातल्या उमेदवारांच्या वरती चांगली सडकून टीका केलेली आहे. केवळ टीका करणं हा माझा स्वभाव नाही. आम्ही काही प्रश्न उपस्थित करतो. 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये 2 कोटीच्या धनगर जमातीच्या एकाही उमेदवाराला कोणताही प्रस्थापित पक्ष तिकीट देत नाही. जशी करोडोंची संख्या धनगरांची आहे तशीच आमच्या मुस्लिम बांधवाची आहे, बौद्ध बांधवाची आहे. लाखोची संख्या या नांदेडमध्ये आमच्या मातंग समाजाची आहे, कोणी बांधवाची आहे, मन्नेरवारू समाजाची आहे, गोल्लेवार समाजाची आहे. कुणालाही तिकीट दिली जात नाही. फक्त आम्ही मतदान करायचं, यांना राजा करायचं, यांना गाद्यावरती बसवायचं आणि या हरामखोरांनी मात्र आमच्या पत्रवाळ्या उकंड्यावरती मांडायच्या. 70 वर्ष केवळ मतदान करणारी माणसं राजकीय दृष्ट्या गुलाम असतात. बाळासाहेबांनी आता महाराष्ट्रामध्ये बुलंद आवाज केलाय की ही 70 वर्षाची गुलामी आता आपल्याला बंद करायची आहे आणि यांच्या छाताडावरती आपल्याला थैथया नाचायचंय, एवढी ताकद बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे. संविधान सभेच्या समारोपाच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या लोकशाहीचं सामाजिकीकरण झालं पाहिजे. म्हणून वंचित बहुजन आघाडीचा पहिला अजेंडा आहे लोकशाहीचं सामाजिकीकरण करणं. आणि म्हणून कैकड्याला तिकीट, धनगराला तिकीट, माळ्याला तिकीट, मुस्लिमाला तिकीट, होलाराला तिकीट, कैकड्याला तिकीट, वडाराला तिकीट. प्रस्थापित पक्षाची जर उमेदवाराची यादी पाहिली तर एक जाती आहे. म्हणजे याचा अर्थ काही एका जातीमध्ये सगळे राजपुत्र जन्माला येतात आणि आमच्या घरी काही गुलाम जन्माला येतात, शेळीचे पिले जन्माला येतात. काय आम्ही पण राज्य करू शकतो. 800 वर्षांची मोगलांची सत्ता या देशामध्ये आहे. बॅरिस्टर असोद्दीन ओवेसी नेहमी गर्जना करतात, 800 वर्षांची मुसलमानाची सत्ता या जर देशावरती असेल तर आज मुस्लिम समुदाय राजकीय दृष्ट्या इतका मागा का फेकला गेला. धनगर जमात म्हणजे पशुपालक समाज. या देशावरती सगळ्यात दीर्घ सत्ता पशुपालक समाजाची होती. किमान 2000 वर्षाची सत्ता पशुपालक धनगरांनी या देशावरती केलेली आहे. पहिला चंद्रगुप्त मौर्य हा पहिला चक्रवर्ती सम्राट हा पशुपालक समाजामधला सम्राट होता. आणि मला तुम्हाला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो, जी आजची संसद आहे ती सुद्धा होळकरांची जागा आहे. तो रायसोनीचा प्रदेश आहे. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला राज्यसभेवरती होते त्यावेळेला त्यांनी पार्लमेंटच्या पुढे चंद्रगुप्त मौर्य या पहिल्या चक्रवर्ती सम्राटाचा पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलेला आहे, शेपर्ड बॉय चंद्रगुप्त मौर्य इज थिंकिंग फॉर बिल्डिंग नेशन. राष्ट्र निर्मितीचं स्वप्न पाहणारा धनगरपुत्र चंद्रगुप्त मौर्य म्हणजे पुतळा चंद्रगुप्ताचा आहे. ती संसद होळकरांची जागा आहे. परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये त्या संसदेमध्ये एकही धनगराचा पुत्र जात नाही. याची खंत जर पहिल्यांदा कुणाला वाटली असेल तर ती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना वाटली. म्हणून माझ्यासारख्या 4 पिढ्या मेंढराच्या पाठीमागे फिरणाऱ्या घरामध्ये बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. हे बाळासाहेबांचं मोठेपण आहे. बंधूंनो, केवळ 56 इंचाची छाती असून उपयोगाचं नाही, त्या छातीच्या आत बाळासाहेब आंबेडकरांसारखं दिलदार मन असावं लागतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणाला जाणता राजा म्हणतात मला माहित नाही. आमच्या वंचित बहुजनांचा जाणता राजा म्हणजे परमपूज्य बाळासाहेब आंबेडकर आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बंधूंनो, 2 मिनिटे घेणार आहे. आतापर्यंत आपण
विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये टीका ऐकली. आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करायचं म्हणून उभं राहिलेलो नाही. आम्ही उभं टाकलेलो आहोत कारण आम्ही जनतेमध्ये उभे आहोत. आज ही नेते मंडळी कुठेतरी हॉटेलवर बसते आणि मग एक एक शिष्टमंडळ बोलावते. चला मुखेडच्या होमसाई हॉटेलवर बसले, चला मुस्लिमांचं शिष्टमंडळ, गोलेवारांचं शिष्टमंडळ, धनगराईचं शिष्टमंडळ. अरे आमचं म्हणणं आहे तुम्ही जा ना धनगराईच्या मध्ये, तुम्ही जा ना आमच्या बंजारा समाजाच्या मध्ये, तुम्ही जा ना झोपड्या तांड्यावर वस्त्यावर. तुम्हाला जायला तोंडच नाही कारण लोक टिक्कुर घेऊन थांबलेले. तुमच्या गाड्यावर खोंडे पडणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जात नाही. तुम्ही कुठेतरी हॉटेलला बोलवता एकेका जातीला आणि त्या जातीचे जे चित्र तुम्ही पोचलेले आहेत त्या चित्राला काही पॅकेजेस देता आणि तो सगळा समाज आपला दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतात. बंधूंनो, वंचित बहुजन आघाडी म्हणजे जातीचं राजकारण नव्हे तर सगळ्या जातींना सोबत घेऊन राजकीय आघाडी उघडणं हे वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा आहे. हे आपण जरा समजून घेण्याची गरज आहे. म्हणून आम्ही प्रश्न उपस्थित केला. 3 पिढ्याची सत्ता तुमच्या ताब्यात असताना सुद्धा तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये पैसे का वाटावे लागतात? तुमच्या काळामध्ये एकही उद्योग नांदेडला का आला नाही? अरे निजामाच्या काळामध्ये एनटीसी मिल चालू होती. आज 30,000 कुटुंब बेरोजगारीच्या सावटाखाली आहेत कारण ती मिल बंद आहे. आम्ही या मंचावरून बाळासाहेबांच्या हस्ते आपल्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करणार आहोत. त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही अत्यंत नम्रपणानं वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडलेली आहे आणि अभिवचन जनतेला दिलेलं आहे की आम्ही जर सत्तेवर आलो, मी जर खासदार म्हणून पार्लमेंटमध्ये गेलो तर 6 महिन्यामध्ये आपण एनटीसी मिल सुरू करू. नांदेड होली सिटी आहे, धार्मिक शहर म्हणून, हिस्टॉरिकल शहर म्हणून नांदेडची ओळख आहे. परंतु आपल्यापैकी अनेक लोकांना माहित नसेल नांदेड एक सोलार सिटी पण आहे. 2,500 कोटीचं बजेट नांदेडसाठी आलेलं परत गेलं कारण इथे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. म्हणून होली सिटी, हिस्टॉरिकल सिटी, सोलार सिटी या माध्यमातून नांदेडमध्ये पहिल्या 3 वर्षामध्ये आपण 4 लाख रोजगार उत्पन्न करू शकतो. हे अभिवचन आम्ही या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या कार्यकालामध्ये एकही हिंदू मुस्लिमाची दंगल आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ देणार नाही. इतकं सौहार्दाचं, इतकं बंधुभावाचं या ठिकाणी आम्ही वातावरण निर्माण करू असं देखील आम्ही अभिवचन या निमित्तानं देतो आहोत. बंधूंनो, मला आपल्याला आवर्जून इथे सांगायचं आहे की तुमच्याकडे इतक्या दीर्घ काळापासून सत्ता आहे. तुमचे वडील गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते, तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुमची सुविद्य पत्नी या मतदारसंघाची आमदार आहे. तुमचा बाहेरून आयात केलेला दोस्त त्याला तुम्ही आमदार केलं. शेजारी राहणारा बगल बच्चा त्याला मागच्या दारानं तुम्ही आमदार केलं. म्हणजे याचा अर्थ तुमच्या घरामध्ये राजपुत्र जन्मतात, तुमच्या अवतीभोवती राजपुत्र जन्मतात. तुमच्या घरामध्ये जन्मलेले लेकरू रडत नाही, ते डायरेक्ट झडपीचं तिकीट मागतंय. या घराणेशाहीला मूठ माती देण्याचा संकल्प वंचित बहुजन आघाडीचा आहे. बंधूंनो, त्यामुळं नांदेडला आम्हाला विकासाच्या वाटेवरती आणायचं आहे. नांदेडचा सगळा विकासाचा आम्हाला बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि त्याचबरोबर नांदेडमध्ये लोकशाहीचं सामाजिकीकरण कसं होतं हे आम्हाला इथल्या प्रस्थापितांना दाखवून द्यायचंय. जाता जाता एक शेवटचा मुद्दा सांगतो. ज्या वेळेला माळेगावच्या यात्रेमध्ये 4 जानेवारीला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी माझी उमेदवारी तीही कुस्तीच्या मैदानावर डिक्लेअर केली. म्हणजे आमच्या उमेदवारीची लंगोट त्यांनी आम्हाला माळेगावच्या यात्रेत बांधली आणि आम्ही प्रचाराचा शड्डू ठोकला. नंतर उमेदवार यायचे घोषितच होईना. कधी राहुल गांधीचं नाव आले, कधी भैयाचं नाव आले, कधी भाभीचं नाव आले, कळायला मिळत नाही. आणि भाजप वाट बघायली आता काँग्रेसचा कधी उमेदवार डिक्लेअर करतात. परंतु ह्याचं आतून साठवलं होत आहे, मधून सेटिंग आहे. कारण गडकरीच्या नागपूरमध्ये काँग्रेस लूज उमेदवार देतो आणि इथल्या काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी गडकरीची बीजेपी इथे लूज उमेदवार देते. हे जरा समजून घेण्याची गरज आहे. म्हणून आपली लढाई आता 2 पक्षाच्या विरोधात नाही, एकाच प्रवृत्तीच्या विरोधात आहे, प्रस्थापित प्रवृत्तीच्या विरोधात आहे. हे जरा आपण समजून घेण्याची गरज आहे. आता दोघे एक होणार आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये, तुम्हाला सांगतो. आणि सोयऱ्या धैर्याचं राजकारण होणार आहे आणि मग
आपली फोडाफोड करण्याचा ही मंडळी प्रयत्न करणार आहेत. अरे ते तर माणूस बाहेरून आणलेला आहे. लातूर लोकसभेमध्ये आहे त्याचं मतदान, इथं नाही. तिथून माणसं कोंबू आणाले सभेमध्ये. ते लोक म्हणत आम्ही आम्हाला कशाला आणल्या, आमचं मतदान नाही काय नाही. अवघ बसा, काही फरक पडला म्हणाले, सगळी व्यवस्था करतो. आणि आमच्या इथं उन्हाळ तानामध्ये खिशातून पैसे टाकून माझ्या माता भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. एवढं प्रेम बाळासाहेबांच्या वरती आणि वंचित आघाडीवरती आहे. बंधू, बाहेरून ऑनलाईन क्वालिफिकेशन काय आहे? 12वी पास. मध्य सम्राट 12वी पास. अरे माझं क्वालिफिकेशन MA नेट सेट PhD आहे. 7 पुस्तक आहेत. महाराष्ट्र शासनाचे लाखभराचे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन म्हणजे मी आंबेडकरवादी आहे आणि बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. हे माझं सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन आहे. त्यामुळे या वेळेला आपला परिवार वाढलेला आहे आणि हा परिवार एकत्रित 18 तारखेपर्यंत ठेवणं हे तर आपलं कर्तव्यच आहे. पण मला 1 मिनिटात जे बोलायचं होतं ते सांगतो. याच्या पुढे सुद्धा आपल्याला ग्रामपंचायत पासूनचे सगळे निवडणुका वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात घ्यायच्या आहेत. हे जरा समजून घ्या. नांदेडचं राजकारण बदललं पाहिजे एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत.